वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। दत्त जयंती निमित्त पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी राबवले नदीघाट स्वच्छता अभियान। दत्त जयंतीचे औचित्य साधत पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी नदीघाट स्वच्छता अभियान राबवून पंचगंगा नदीच्या घाटाला नवा रूप दिला आहे। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात प्रभू श्री दत्तगुरूंच्या चरणी सेवा अर्पण करण्याच्या भावनेतून हे कार्य करण्यात आले। जुलै 2024 मध्ये आलेल्या महापुरामुळे पंचगंगा नदीच्या श्री वरदविनायक मंदिराशेजारील घाटावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता। महापालिकेकडून गाळ काढण्यासाठी कोणतीही व्यवस्था न केल्याने भाविक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या गाळातून काच लागून काही भाविक जखमीही झाले होते। याची गंभीर दखल घेत दररोज पोहायला येणाऱ्या पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी स्वखर्चातून घाटाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला। या मोहिमेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक सदस्यांनी सहभाग घेतला। जवळपास 10हून अधिक ट्रॉली गाळ काढण्यात आले। 5 दिवसांच्या कठोर परिश्रमानंतर घाट स्वच्छ करण्यात यश आले। त्यामुळे पंचगंगा नदीने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला। पंचगंगा जलतरण मंडळाने यापूर्वीही महापूरग्रस्त काळात 2019 व 2021 मध्ये तसेच नियमितपणे घाट व मंदिर परिसराची स्वच्छता केली आहे। यावेळीही आनंदा पेटकर, विठ्ठल येसाटे, किरण लंगोटे, संपत परदेशी, अमोल माने, सुभाष पाटील, राजू जाधव, सतीश सुतार यांसह अनेक सदस्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। घाटाची स्वच्छता झाल्यानंतर आता प्रशासनाने घाटाचे सुशोभीकरण करावे, लाईट लावावेत, रंगकाम करावे आणि घाटाच्या देखभालीसाठी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून होत आहे। तसेच पंचगंगा नदीघाट हा भाविकांसाठी पवित्र स्थळ आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या घाटाचा कायापालट करावा असा आग्रहही जलतरण मंडळाचे सदस्य व स्थानिकांनी व्यक्त केला आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।